सुबेकीचा आहे. जरा चांगला रोड आलाय आणि ट्रॅफिक इकडे पण फुल आहे. खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत काय समजत नाही. हा कोकणचा रोड आहे, असाच असू शकतो. त्याच्या आत्ता त्याने आता तो गणपतीला गावी आम्ही आलेले आहेत, तर ह्याला सुट्टी नव्हती मग ह्याने मेसेज आणि कॉल केला. तर रिझन काय मोठाच सांगितला नाही, म्हणजे बॉस काही सुट्टी देत नव्हता. बघा मोफत बस 150 रुपये देऊ. कोकण म्हणजे स्वर्ग आणि स्वर्गात जाणं सोपं नसतं. नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर उद्या मी चाललो आहे गणपतीला गावी. सकाळी 4 वाजता निघेन. मी चाललो आहे बाईकने. तर इथे हे बघा बाईकची तयारी झालेली आहे. आणि इकडे बघा हे एवढं तर बाईकने मी नेणार नाही. हे लोक माझी मम्मी आणि बहीण जाणार आहेत ना ट्रॅव्हल्सनी संध्याकाळी, त्यांच्याबरोबर पाठवून देईन उद्या. आणि मी चाललो आहे सकाळी 4 वाजता. तर बघूया रस्ता कसा आहे, खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत बघायला भेटेल. चला मग तर आपण उद्या भेटू सकाळी 4 वाजता. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो आत्ता वाजले आहेत 5. तर मी आत्ता सांताक्रूजला आहे. तर इथून जाणार वाकोल्याला, मग तिथं भाव भेटणार आहे. मग तिथून थेट जाणार कोकणात. तर चला भेटू. आत्ता आपण आलो आहोत वाकोल्याला. तर इथून जर्नी स्टार्ट होणार आहे. तर हा माझा भाऊ ऐका. तर आता इथून जाणार. आधी बघू पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचं आहे, कारण पेट्रोल नाही आहे. हवा वगैरे चेक करायचं आहे. मग तिथून निघू डायरेक्ट. चला तर गणपती बाप्पा मोरया. गाडी फुल झाली गाडी फुल. तर आत्ताच पेट्रोल भरून झालं आणि 950ला गाडी फुल झाली. 13 लिटरची टाकी आहे, पण 950 रुपयाचं झालं पेट्रोल. भरली फुल झाली टाकी. तर आता इथून निघू. मी आणि माझा भाऊ आहे. तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला इथून निघतो आता. बाय बाय. ट्रॅफिक जाम झालंय वाशी ब्रिजला. हा टोल नाका आहे, वाशी टोल नाका.
छानपैकी चाय. हा समोर दिसतोय तो मुंबई गोवा हायवे आहे. तर आता चहा वगैरे प्यायलेलो. आता वाजले आहेत 6:45 झालेत. तर आता हा मुंबई गोवा हायवे पकडलेला आहे आम्ही. तर आता इथून निघू. बघू आता. कोकण म्हणजे स्वर्ग आणि स्वर्गात जाणं सोपं नसतं. रोड गेलाय आता, जरा चांगला रोड आलाय आणि ट्रॅफिक इकडे पण फुल आहे. खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत काय समजत नाही. हा कोकणचा रोड आहे, असाच असू शकतो. रोहा इकडे पाली आहे. हा रोड पालीला जातो आणि हा आपला मुंबई गोवा हायवे. हे मोफत बस, हे आपली शासनाची मोफत बस. ₹150 देऊन मोफत बस आहे. ही बघा मोफत बस ₹150 देऊन. ट्रॅफिक फुल ट्रॅफिक. फुल ट्रॅफिक इन कोलाड. हे रस्ते बघा, कोलाडचे रस्ते. हा आहे आपला मुंबई गोवा हायवे. तर आपण आता आलेले आहे इंद्रापूर. तिकडे पण खूप ट्रॅफिक आहे. पूर्ण रोड ट्रॅफिकने भरलेला आहे. माणगावला पण खूप ट्रॅफिक आहे. पूर्ण रोड ट्रॅफिकने भरलेले आहे. बस गाड्या तो माणगाव.
तरी आपल्याला इथून लांजाला जायला 4.5 तास लागतील. काम चालू आहे. ओ भाई खतरनाक ना. काय इंडिकेटर चालू आहे. बंद करायचं आहे. राहू दे, चालूच राहू दे. दोन्ही चालतात ना. ते बटन दाबे. रेड आहे ना, ते बटन दाब. हे वालं. हां, आणि इंडिकेटर चालू कर आता. बटन दाब आणि इंडिकेटर चालू कर. हां, दोन्ही भेट आहेत काय? हां, शाबास. आपण आलेले आहे चिपळूणला. चिपळूण मार्केट. चिपळूण इकडे बघ, इकडे बघ, इकडे काय खतम झालं. हाय संगमेश्वरच्या रेल्वे पटरीचं हालत जाम बेकार झालेलं आहे. आता आपण संगमेश्वरला पोहोचलो. म्हणजे संगमेश्वर क्रॉस केलेला आहे. सावर्ड्याला खाल्लं पिल्लं, थोडी पेटपूजा केली. ट्रॅफिक जाम होता, त्याच्यामुळे हालत बघा, डोळे पण लाल झाले, थोडे झोमत्यात पूर्ण. तर आणि हा बघा अमोल, कसं वाटतंय? तर ह्याला आहे ना आता म्हणजे सुट्टी नव्हती आणि त्याच्या आता तो गणपतीला गावी आम्ही आलेले आहेत. तर ह्याला सुट्टी नव्हती, मग ह्याने मेसेज आणि कॉल केला. तर रिझन काय मोठाच सांगितला नाही, म्हणजे बॉस काही सुट्टी देत नव्हता. म्हणून त्याला सांगितलं माझा पाय दुखतोय. आणि त्या पायाला तर काय झालेलं नाही. दाखव रे, पायाला काहीच नाही झालं, एकदम टणटणीत आहे बघा. आणि तो पाय दाखव, तो पाय दाखव.
पायाला काहीच नाही झाले आणि त्यानं फोटो जो टाकला नाही ना त्या बॉसला दाखवला नाही. तुम्ही पण असाल दाखव रे जरा फोटो. म्हणजे असं कारण द्या की म्हणजे 4-5 काय हप्ताभर सुट्टी देते. तुम्हाला दाखवतो. तर त्यानं फोटो बघा कुठला टाकला ना. हा टाकला नाही, हा एक अजून आणि हा एक हा टाकला फोटो. मग कोण पण विचारच करणार अरे भाई एवढ्या झाल्या मग तर सुट्टी घ्यावीच लागणार. आणि बॉसने मेसेज काय केला दाखव. मेसेज नाही केला डायरेक्ट फोटो आणि कॉल करून सांगितलं की माझ्या पायाला लागले. तर हा बघा तू गणपतीसाठी कशा सुट्ट्या घेतात कोकणकर. म्हणजे बघा बॉसला कशा कंपनीला कसं फाट्यावर मारून येतात. शेवटी येतातच ते. तुम्हाला जर सुट्टी भेटत नसेल ना गणपतीला गावी तर असे कारण सांगा आणि कंपनीला फाट्यावर मारायचं बॉसला. मला दिलेली आहे तर मला 8 दिवस आहे सुट्टी त्याच्यामुळे मी आलो. याला सुट्टी नव्हती तर ह्यानं असं कारण सांगितलं. भाई कोकणातली पोरं खतरनाक असतात. जाम म्हणजे जाम अवली पोरं बोलतात. चला तर आता संगमेश्वरला आलो. अजून बहुतेक रत्नागिरी लांजामध्ये गोळवशी आमचं गाव तिथं आम्हाला अजून जायचं. बघू किती टाईम लागतो. जाम ट्रॅफिक होतं तुम्हाला दिसलंच असेल. चला तर जातो आता. हाय गाईज फायनली आपण लांजामध्ये पोचलेलो आहेत. आहे आपला असा लांजा बघा. कोकणचा राजा आपला लांजा. हे लांजामध्ये मार्केट लांजा मार्केट. हां काय माहीत. हा आहे आपला लांजा बस स्थानक. वडापाव पण इथे भेटतो. अरे वडापाव ह्याच्याकडे भेटतं. आमरस कराकट. खाली साठवली रोड. तर आत्ताच पोचलो घरी. रत्नागिरीमध्ये लांजामध्ये गोळवशी आमचं छोटंसं गाव. आत्ताच घरी पोचलो आहे बघा. आता बसलो आहे एवढंच. अजून कपडे पण नाही काढले आहेत तेच आहे. तर बॅग दाखवतो तुम्हाला. तिथं पुढे आहे बाईक तिथे लावले. तर आता आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आणि आता बसलो इथे सोफ्यावर. तर एक्सपिरियन्स हाच होता की येताना फक्त सावकाश या कारण ट्रॅफिक खूप असतं आणि ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त आहे. एवढी गर्दी असते ना ट्रॅफिक जाम. त्याच्यामुळे येताना सावकाश या. प्रवास खूप छान होता. छान म्हणजे असं काही नाही की खड्डे होते थोडेफार जास्त नाही. रोड 100पैकी 80% तर ठीक होता. बाकी 20% एवढा जाऊ द्या. ते ट्रॅफिकमुळे थोडा लेट झाला. तर आता ब्लॉग एंड करतो इथेच. तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.